Hi, namaskar everybody. How are you? How do you do? I am fine everybody. राधच काळं पाखरू बऱ्याच वर्षानंतर घराच्या बाहेर आनंदानं निघलं होतं कामाधंद्यासाठी. कामाधंद्याला गेलं आणि अका तब्येत असली डाऊन झाली ना, उभं राहायची सुद्धा इच्छा नाही माझी. तर आता कामावर तर कसा दिवस जायचा काय माहीत नाही, पण इलाज नाही. ती मावशी नाहीत आल्या ना कामावर, मग मावशीचा परत फिरून फोन आला होता. तर मावशीची पण तब्येत बरी नाही आणि मावशी पुण्याला जायच्या होत्या. त्यामुळं मग म्हणलं जाते म्हटलं कामाला. आज कामाला लय लेट झालं आहे, कारण तिथून पुढं मी आवरलं ना, त्याच्यामुळं. तर आमच्या कामावरती जी एक मैत्रीण आहे, तर तिला सांगितलं गोळ्या आणायला. आम्हाला काय इथलं माहीत नाही अजून. कारभार गेल्यात काम बघायला. कारभाराच्या कामाचं तर काय नीट नियोजनच नाही. घरातलं एक जरी माणूस कामाला गेलं म्हणजे बरं पडतं आहे का नाही. हे दोघांना घरात बसून असलं शिटीमध्ये बसून राहायचं म्हणल्यावर खायचं काय, भाडं कशानं भरायचं. आणि आपल्याला तर रुपया कुणाचा ठेवू वाटत नाही. कुणाच्या रुपयात मेहंदी नसते मी तर, आणि कुणाचं ठेवत पण नाही कर्ज पाणी. त्यामुळं लोक आपल्या दारात आले नाहीत पाहिजे असं वाटतं मला. त्यासाठी मी हे करत नाही. तर आता जायचं आहे आपल्याला कामाला. मी आमचा एरिया जाणून बसून तुम्हाला दाखवत नाही आम्ही कुठं राहतो काय. कामाची कणकणी आले तरी आताच बळबळ अंगावर दुखणं काढलं, त्याचं वेगळंच. आणि आता हे परत दुसऱ्यांदा आजारी पडायचं म्हणल्यावर तर कसले जीवाचा हाल आहे ते सांगा. सारखं अंगावर दुखणं काढायचं. म्हणलं होतं जावा भाळवणीला, बघावं म्हणलं गॅस ट्रान्सफर हे ते करून घ्यावं, गाडी नीट करावी म्हणलं. कारण कारभारीला गाडी लागेल ना. सकाळी भाऊजीनं पण डबा नाही न्यायला वाटतं ना का. 2 दिवस नेत नाही. 2 दिवस झालं डबा नेत नाही. आता छोकलीचा बाप कामाला जायला लागलं, मग मला पण डबा हे करावं लागेल. आज थोडा व्हिडिओ टाकते, आता एकदम नाही टाकत. आमचं काम जवळच आहे ना घरापासून, त्यामुळं आम्हाला काय मेडिकल हे ते काय माहिती नाही ते बघा. हो का, पोचलो आता आम्ही कामावर. किती मिनिटात पोचलो तुम्ही बघितलंच आहे का ना. जवळ आम्हाला 5 ते 10 मिनटं लागतात बघा कामावर पोचायला, कारण अर्ध्या कामातूनच मी व्हिडिओ चालू केला होता आहे का ना. आता कामावर कसा दिवस जाईल मला काही कळत नाही बघा आता. तर चला आलो गेटवर. कामाला यायला उशीर झाला होता आणि नेमकं गेट समोर आलो. मग व्हिडिओ कट केला होता. मग म्हणलं चला थोडासा टाईम भेटला तर सांगावं म्हणलं. तब्येत बरी नव्हती, भाळवणीला जायचं होतं, तरी पण कामाला आले. परत जा आणि ये आणि ते पण चांगलं काय वाटत नाही. चांगलं वाटत नाही. मग म्हणलं जायचं आणि यायचं परत. त्याला तिथं गेलं की अजून लेकरं परत एवढी तोंड बघून परत माझं मन बदलायचं. कारण मी लय 2-3 दिवस राहते आणि मी नसली तर छोकरीचा बाप त्यांच्या जवळ असतो. म्हणजे सण्याला तर पहिल्यांदाच सोडलं या. जावं म्हणलं होतं, त्यांना काय कमी पडतंय काय नाही बघावं देखावं म्हणलं आणि यावं. पण छोकलीच्या बापाला कामच नाही. ते काम बघतात इकडं तिकडं, आहे त्यांचं चालू काम बघायचं. आता त्यांना कामच नाही तर कवर बडबड करून कुठवर बडबड करू. त्यामुळं 2 मिनिट व्हिडिओ चालू. मग म्हणलं कवर त्यांना बडबड करायची, त्यामुळे मी बडबड आणि ते भांडण करायचं सोडूनच दिलं या.
त्यामुळं आता सध्या तर गुढी गुलाबीन चालू आहे, कारभारी पण काम बघायला त्यांचं चालू आहे. हिंडत्यात तर खरं 100 दे 50 दे म्हणतात, देते या हाय चालू त्यांचं. गॅसचं काय हे झालंच नाही, पण काय तर कमेंट आली होती कसला तर कागद दिल्यावर गॅस होईल म्हणून. पण ते आपल्याला कसं असतं, ते भाडे करार ही ती करून द्यायचं म्हणलं तर भरोसा पण महत्त्वाचा आहे ना, विश्वासानं. आजकाल का नाही कोण कोणावर विश्वास ठेवत नाही आणि सगळे आपल्यासारखेच असतात असं नाही. कारण कुणीतरी विश्वास तोडलेला असतो, त्यामुळं का नाही ज्याला खरंच गरज आहे का नाही त्याच्यावर पण माणूस विश्वास ठेवत नाही. कारण एखाद्या बेईमान माणसाला फसलेला असतं ना माणूस, है ना भाभी. आजकाल कोई किसी को भरोसा नाही का नाही. म्हणजे एखाद्याला जर मदत पाहिजे असली आणि ते बेईमान माणूस असतं आणि त्याची मदत जर केलेली असेल आणि त्या माणसानं फसवलेलं असलं तर चांगल्या माणसाला पण मदत होत नाही का नाही होती ना मदत. जिसको अभी मैं अड़चने में हूँ और मुझे मदद की ज़रूरत है, पर बेईमान लोक कोई नहीं किसका मदद करता है त्यांना जर फसवलेलं असलं तर नाही का नाही करते वो, नहीं करती कोई किसका मदत नहीं करती. मग अशा गोष्टी त्यामुळं मग धाडच नाही. ह्या आजच्या तर कलियुगामध्ये तर का नाही बऱ्यापैकी लोक विश्वास ठेवायच्या लायकीचे राहिलेच नाही, है का भाभी. नहीं है, नाही म्हणजे किसका विश्वास नहीं. कुणाचाच कोण आजकाल घरामध्ये एकमेकांवर विश्वास ठेवत नाही, तर परक्या माणसांवर तर कोण विश्वास ठेवायचा. ते भरोसा नाही. पहिले लोक तर का नाही डिपॉझिट, पहिले भाभी डिपॉझिट नाही लेते ते रूम भाडे केली, कारण विश्वास. लोक राहतात तर राहतात, भाडं ही नडवतात आडवतात आणि गपचूपच बिराड बांधून पळून जातात. जाते का नाही जाते. कुछ लोक तर का नाही भाड़ा ही नहीं देते, भाडा भी नाही देते, बिराड भी उधरच ठेवते ह्यान जाते गपचूप निघून रातच्या को. जाते का नाही जाते हैं म्हणून लिए लोग डिपॉजिट लेने लगे. हाँ दोन नहीं लेते थे. पहिले नाही लेते ते, कारण माझी मेरे मम्मी थी ना तवा आम्ही वो वाकडगाव मालूम है का. सुनी है. हाँ वो वाकडगाव को का नाही भाड्यानंच रूम करून राहते ते हम. तवा अजिबात डिपॉझिट नहीं लेते थे. हाँ अभी भरोसा करने लायक कोई नहीं रहता, इसलिए घरात सुद्धा खाणे को काय द्यायचं म्हणलं तर म्हणतात अगोदर हे काम कर मग देतो, आहे का नाही. एवढी तब्येत बिघडली हे ते पण छोकलीचा बाप मला म्हणला काय झालं बरं या जाऊन. तर छोकलीचा बाप मला म्हणला राधे कशाला तब्येत बरी नाही म्हणून घरी तर काय करचे, नको कामाचं खाडं करू, आपल्याला रूम भाडं हे जवळ आलं. माझं सोडा पण स्वातीची तर लय अडचण आहे. मी गळाटली की स्वाती बी गळाटते, कारण तिला पण मोबाईलचा हप्ता आला. किती का मोबाईलचा हप्ता स्वाती. 3,000 मोबाईलचा हप्ता, रूम भाडं 4, जवळजवळ 7,000 रुपये खर्च झाला. परत अजून गावाकडं इकडं तिकडं बाबी हो नाही लागा गाणं. तो मैं सुबह आई थी कितनी बीमार थी ना, बहुत आजादी पड़ी थी आप. हाँ लय आजारी होती. तर या भाभीनं तर आम्हाला किती समजून घेतलं या. लय माया पण करते भाभी, लय भारी भाभी आहे. आम्हाला लय माया लावती, लय जीव लावती, गोड बोलती, है ना भाभी. ते हमारा कौन है यहाँ, दीदी आप ही हमारी बहन हो. हा ते भाभी म्हणतात तुझं पण इथं कोण नाही, माझं पण इथं कोण नाही, आपणच एकमेकांना जीव लावायचा, है ना भाभी. नहीं कौन समझेगा, बरोबर बोली आप. हा ते म्हणजे आम्ही पण गाव सोडून आलोय, तुम्ही पण गाव सोडून आलाय, आपण एकमेकांना आधार नाही दिला तर पेट के लिए आए हैं काम पे, क्या करें, मजबूरी है. हां मजबुरी आहे. सगळंच इथं खर्च करायचं तर गावाकडं लेकरांना काय द्यायचं आहे का नाही. बच्चे के लिए क्या करेंगे. हां आणि पोरांचं शिक्षण, भाभीची पोरं लय मोठी आहे ते, म्हणजे चांगले शिक्षण घेतात. भाभी आमच्या बरोबर काम करतात. तर भाभी तुमची मोठी मुलगी कितवीला आहे. इंजीनियरिंग का कोर्स कर रही है. और दूसरी नर्स का. नर्स. आणि तीसरी अभी 9वीं में है. आणि लड़का है 6 बारका पोरग आहे. म्हणजे भाभीनं इधर बारामती में कितने साल 6 वर्ष. 7 वर्ष. हाँ आणि एक मुलगी आहे त्यांची, ते आजी आजोबाकडे असते गावाकडे त्यांच्या. उसको भी देना पड़ता है. हा मग तिला पण द्यावं लागतं. सासू सासरे त्यांच्या मुलीला सांभाळतात.
तिला नाही इकडे येऊ वाटत, ती आजी आजोबापाशीच असते. मग ह्यांच्या मुलांना एवढं शिकवतात. मग मला पण असं दुसऱ्यांचं बघून वाटतं ना की चल आता ही भाभी तर, आम्ही तरी इथनं आलोय जवळजवळ 100-150 किलोमीटरवरून, तर भाभी तर जवळजवळ हजारो किलोमीटरवरनं आल्या. 2 दिवस त्यांना जायला आणि 2 दिवस यायला लागतं या. तर ही भाभी जर त्यांच्या एवढं लांब राहून जर शिक्षण देऊ शकते, मग मी का नाही देऊ शकत? मग मला वाटतं की आपण पण करमत नाही किंवा लेकरांचे हे करून नको हे करायला, आपण पण काहीतरी करावं. आपण पण म्हणून दुखणं धानं, कारण इकडं का घरी जर असते ना तर मी इसरून गेली असते, तुम्हाला सांगते. घरी जर गेले असते तर इसरून गेले असते, ते सॉरी झोपून राहिले असते. पण कामात आली तर इसरून गेली दुखण्याचं. त्या मनीषा ताईनं गोळ्या आणल्या. ताई कितीच्या गोळ्या आणल्या हो तुम्ही? 40 रुपयाच्या गोळ्या आणल्या. आल्या का नाही सकाळी चहा पिऊन निघली होती, आल्या का नाही गोळी खाल्ली पित्ताची पहिल्यांदा. हां, म्हणून थोडंसं बरं वाटतं. नाहीतर एवढी हे झाली होती ना तर सगळीजण मला म्हणत तुझ्या तोंडाकडे बघू सुद्धा वाटत नाही. सकाळी मला सरांना ऑफिसमध्ये बोलवलं होतं आणि तेच पेमेंटबद्दल बोलत होतं आम्हाला. तर म्हणजे तुम्हाला पेमेंट कधी पाहिजे, 15 दिवसाला, महिन्याला, असं विचारत होतं. त्यावेळेस माझ्या मनानं डोळ्यातनं पाणी गळत होतं. म्हणजे मला बोलू सुद्धा वाटत नव्हतं. मला असं टुन सुद्धा आवाज ऐकू वाटत नाही. इतकं म्हणजे लय डोक्याला असं कार झाला होता. नुसता वाटलं मी घरीच जावं, मी दिवसभर झोपावं असं वाटत होतं. पण काय जण म्हणतात लागली नाटकं करायला, तुला कामच होत नाही, तुला कामच करू वाटत नाही. अरे उलट तुम्ही काय म्हणतात ते प्रोत्साहन द्या की तू करू शकते, तू कर, वाटलंच तर थोडासा आराम कर, हळूहळू कर. अरे ही भाभी कुणाची कोण, एवढ्या लांबची बिचारी, आमची न तिची इथं आल्यावर 4 दिवसाची ओळख, एवढा जीव लावते. आणि तुम्ही तर आपले आहेत ना, आपल्या जवळचे आहेत ना, तुम्ही तर उलट किती प्रोत्साहन द्यायला पाहिजे का नाही? ही भाभी म्हणते का नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला का नाही बहिणीची आठवण येऊन देणार नाही ना, आईबापाची आठवण येऊन देणार नाही, मी तुम्हाला असा जीव लावणार. म्हणजे ही भाभी आपल्यापासून किती लांबचे, 5-6 वर्ष झाले हे मग त्यांना वाटतं की आपलं इथं कोणच नाही, मग आपण सगळ्यांना मिळून मिसळून राहायचं आहे ना भाभी? हां दीदी. त्यांना जर त्यांच्या घरून जर काय आणलं ना खायला तर ते आम्हाला एक घास सुद्धा सोडून खात नाहीत, बळत जबरदस्तीनं खा 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 म्हणतात. मैं भी तुम्हारे गाव में आने वाली हो. चलो गाँव में अयोध्या में घूम के आओ. अयोध्या बघायला मी 1 दिवस तरी जाणार. मग फिरायला जाणार. तर चला भेटू. चला चाय पी. चला आता आम्ही चहा प्यायला निघालोय. भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये. चाय पी के